आंदोलन सुरू आहे तर बा कशाबद्दल आहे आणि तुमचे काय मागण्या आहेत? मी गौरव ठाकरे, कामगार जिल्हा अध्यक्ष प्रहार. आपल्या सगळ्यात महत्वाच्या मागण्या म्हणजे श्री महाले कामगार आयुक्त आणि सय्यद कामगार आयुक्त यांना निलंबित करण्याकरिता एक. दुसरी गोष्ट की शासनाने जो आता नवीन 27 रोजी केलेला GR, निर्गमित केलेला GR आहे तो रद्द करण्याकरिता. कारण त्या GRच्या आधीचा 2006चा GR जो होता तो GR या शासनाने, नवीन शासनाने, भाजप सरकारने मोडीत काढला. कुठेतरी हे मंडळ बंद करण्याची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची हे साज आहे. कुठेतरी हे छोटे छोटे मंडळ बंद करून याला सुरक्षा बलाच्या हातात देणे. कारण गृह मंत्रालय त्यांच्या हातात आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रालय त्यांच्या ताब्यात असल्यामुळे सुरक्षा बल त्यांच्या ताब्यात आहे. तर असे छोटे मोठे मंडळ काही कारणास्तव असे बंद करून ते सगळं सुरक्षा रक्षक महाराष्ट्रामध्ये करणे हे त्यांची एक नीती चालू आहे आणि त्याचा आपण विरोध करत आहे. आतापर्यंत किती दिवस झाले तुम्हाला या आंदोलनाला? आज 7 दिवस झाले आमचं हे आंदोलन चालू आहे. आज उद्या सोमवारपर्यंत याच्यावर काही निर्णय न लागल्यास आता प्रधान सचिव कामगार मुंबईला मंत्रालयात मीटिंग घेणार आहे. त्या मीटिंग नंतर जर काही रिझल्ट नाही लागला तर आम्ही जे बोललो ते करून दाखवू, इथं फाशी घेऊनच दाखवू. आणि जर जे तुमचे मागण्या आहेत जर पूर्ण नाही झाले तर त्याच्यावर तुमची पुढची भूमिका काय राहणार? फाशी आंदोलन सक्सेसफुल करणार, फाशी घेणार, आत्महत्या करणार. तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी अधिकारी आलेले आहेत आणि भेटलेले आहेत तुमच्यासोबत कोणी? अजूनपर्यंत कोणतेच अधिकारी आले नाही, फक्त पत्र व्यवहार केलेले आहेत त्यांनी आंदोलन मागे घेण्याकरिता. ते आम्ही घेणार नाहीये. आणि आमचा प्रहारचा, बक्षीभवनचा जो एक संकल्प है कि पूर्ण काम होइसपर्यंत आंदोलन मांगे होणार नहीं. ये थे हमारे साथ गौरव ठाकरे जो फांसी आंदोलन को लेकर, समस्याओं को लेकर यहाँ पे उनका एक कहना आ रहा है कि अगर उनकी मांगनी पूरी नहीं होती है तो फांसी लेंगे. इसी तरह बने रहे मेरे साथ और देखते रहिए HHN 24 न्यूज. सैयद हुसैन के साथ, अमरावती शहर.